आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ जे आहे ते सुनेत्रा पवार घेणार आहेत। त्यासाठी सुनेत्रा पवार जे आहे ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत आणि खऱ्या अर्थाने याच गोविंदबाग या ठिकाणी शरद पवार यांनी अजित पवार यांचे कुटुंब सोडून इतर पवार फॅमिलीची बैठक घेतलेली होती। खऱ्या अर्थाने शरद पवार यांनी गोविंदबाग या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यावेळेस पत्रकारांनी विचारल्यानंतर तुम्ही जाणार आहात का असे प्रश्न विचारल्यानंतर शरद पवार यांनी स्वतः सांगितले होतं, याबाबत मला कुठलीही कल्पना नाही, त्याच्यामुळे मी त्या ठिकाणी जाणार नाही असं पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। मात्र अशा पद्धतीचं सगळ्या गोष्टी घडल्यानंतर खऱ्या अर्थाने आत्ता या गोविंदबाग निवासस्थानी पार्थ पवार जे आहे ते शरद पवार यांच्या भेटीला आलेले आहेत। यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर ही 9999 जी गाडी आहे ती पार्थ पवार यांची आहे आणि थोड्याच वेळापूर्वी पार्थ पवार जे आहे ते गोविंदबाग या निवासस्थानी शरद पवार यांना भेटण्यासाठी आलेले आहेत। खऱ्या अर्थाने या गोविंदबाग निवासस्थानी जे पवार फॅमिलीतले सदस्य आहेत त्यामध्ये शरद पवार स्वतः आहेत, सुप्रिया सुळे आहेत, त्याचबरोबर त्यांचे काका पार्थ पवार यांचे काका श्रीनिवास पवार हे देखील या गोविंदबाग निवासस्थानी आहेत। खऱ्या अर्थाने यामध्ये खरं तर आज सुनेत्रा पवार जे आहेत ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। खऱ्या अर्थाने या शपथविधीचं निमंत्रण देण्यासाठी पार्थ पवार या ठिकाणी आलेत काय हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत पार्थ पवार आणि शरद पवार यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने आता चर्चा होते का हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। नवनाथ बोरकर, जय महाराष्ट्र न्यूज, बारामती।